नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपल्या शरीराचं काम नीट चालण्यासाठी योग्य चालण्यासाठी बऱ्याच गोष्टी जबाबदार असतात। त्यात प्रमुख काम असतं ते ग्रंथींचं सुद्धा। आणि या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये एक महत्त्वाची ग्रंथी म्हणजे थायरॉइड। या थायरॉइडचं काम काय असतं, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याच्यामध्ये जर काही समस्या निर्माण झाल्या तर शरीरावर कोणते परिणाम होतात आणि त्याच्यावरचे उपचार काय, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत आणि त्याच्यामागचं कारणही खास आहे। आजचा आपला विषय काय आहे बघूया। आजच्या सखी सह्याद्रीचा आपला विषय जागतिक थायरॉइड दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आहे। थायरॉइड बद्दल आपण सगळं आज जाणून घेणार आहोत। थायरॉइड कुठे असतो, नेमका काय त्याचा परिणाम होतो, या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर व्यंकटेश शिवणे सर। नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत। सर स्पेशलिस्ट आहेत मधुमेह, स्थूलता आणि थायरॉइडचे आणि मानद चिकित्सक आहेत केएम रुग्णालयामध्ये। आज ते आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहेत, कारण प्रयत्न याच्यासाठी म्हणते एका तासामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायची आहे म्हणून। पण तुमच्या मनात सुद्धा वेगवेगळे प्रश्न असतील थायरॉइड बद्दल तर ते आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी। फोन कराल, नेहमी आपण काही गोष्टींची काळजी घेतो। एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत। आजचा आपला जो विषय आहे थायरॉइड बद्दल, त्या अनुषंगाने जर प्रश्न विचारले तर चर्चा अधिकाधिक खुलत जाईल, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला होईल आणि मोबाईलच्या माध्यमातून जी मंडळी कॉल करणार आहेत जिथे चांगली रेंज असेल तिथे येऊन जर तुम्ही फोन केलात तर प्रश्न इथपर्यंत व्यवस्थित पोहोचेल। सर पुन्हा एकदा स्वागत करते। धन्यवाद। आणि आज जागतिक थायरॉइड डे आहे, तर हा दिवस संपूर्ण जगभरात आज का पाळला जातो? मुळामध्ये जागतिक थायरॉइड दिवस हा 2008 वर्षापासून पाळला जातो। जगभरामध्ये थायरॉइड विषयी अधिकाधिक जनजागृती निर्माण व्हावी, थायरॉइडच्या उपचारांविषयी सुलभता तयार व्हावी, हा या दिवस पाळण्याचा मुख्य उद्देश आहे। अमेरिकन थायरॉइड सोसायटी असेल किंवा भारतातली थायरॉइड सोसायटी असेल किंवा युरोपियन थायरॉइड सोसायटी असेल, हे तिन्ही सोसायटी एकत्र येऊन आजचा दिवस हा जागतिक थायरॉइड दिवस म्हणून पाळतात। बरोबर आहे। मुळामध्ये दोरीला साप म्हणून घाबरावं इतकं लोकांमध्ये थायरॉइड विषयी भीती, अनाकलनीय भीती आहे आणि त्याविषयी फार कमी लोकांना थायरॉइडच्या विषयी सांगोपांग माहिती असते। तर सर्वप्रथम मी दूरदर्शनचे आभार मानतो की आपण मला संधी दिली थायरॉइड विषयी चर्चा करायला आणि मला आनंद होईल की लोकांच्या प्रश्नांचे मी उत्तर देईन। धन्यवाद सर। आणि आपण त्याच अनुषंगाने हे सगळे गैरसमज म्हणजे तुम्ही आता जे म्हणालात की दोरीला साप समजतोय तितकं घाबरायचं खरंच कारण नाहीये, तर त्या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। पण मुळात थायरॉइडचं महत्त्व काय आहे, शरीरामध्ये ही ग्रंथी कुठे असते आणि तिचं काम काय आहे? थायरॉइड ही एक अंतःस्राविकी ग्रंथी, अंतःस्राविकी म्हणजे एंडोक्राइन, ज्याच्यामधून हॉर्मोन्स तयार होतात। ही ग्रंथी आपल्या गळ्यामध्ये अगदी बेसला, गळ्याच्या अगदी बेसला एक फुलपाखराच्या आकाराची किंवा आपण त्याला सफरचंदाच्या आकाराची ग्रंथी म्हणू, ह्या आकाराची ग्रंथी असते। या ग्रंथीतून 24 तास एक रस स्त्रावत असतो, त्याला आपण थायरॉइडचा हार्मोन म्हणतो। आपण एक स्लाइड बघूया, त्या स्लाइडमध्ये आपल्याला कळेल की आपल्या गळ्यामध्ये नेमकं थायरॉइडच्या विषयी आपल्या गळ्याचा जो ॲडम्स ॲपल आहे, ज्याला आपण इथला हाड म्हणतो, त्याच्या अगदी खालोखाल थायरॉइडची ग्रंथी आहे। आणि थायरॉइडची ग्रंथी सर्वसाधारणरित्या डोळ्यांना दिसत नाही, ती हाताला लागू शकते पण ती डोळ्याला दिसत नाही। काही कारणांनी किंवा थायरॉइड ग्रंथीमध्ये बिघाड झाला तर थायरॉइड ग्रंथीवर सूज आल्यावर ती आपल्या डोळ्यांना दिसू शकते। आपल्याला जे आता स्क्रीन मध्ये दिसतोय सर, त्याच्यामधला तो जो पांढरा भाग आहे तो आपण म्हणू शकतो का? पांढऱ्या भागाच्या वरती जो गुलाबी रंगाचा भाग आहे, फुलपाखराच्या आकाराचा, तुम्ही ते बघू शकता आणि त्या फुलपाखराच्या आकाराच्या ग्रंथीला आपण थायरॉइडची ग्लँड म्हणतो। आणि थायरॉइडची ग्रंथी ही घशात नाहीये। कित्येक लोकांचा गैरसमज आहे की थायरॉइडची ग्रंथी ही घशात आहे, त्यामुळे अन्ननलिकेला त्रास होईल किंवा श्वसनाला त्रास होईल, असं काही नाहीये। थायरॉइड हे एकदम समोरच्या बाजूला असलेली, अगदी गळ्याच्या तळाशी आपण ज्याला म्हणू बेस ऑफ द नेकला असलेली एक ग्रंथी आहे। या ग्रंथीतून जो रस निघतो तो शरीराचे मेंदू, आपलं हृदय, आपलं यकृत, मूत्रपिंड, आपली त्वचा किंवा शरीराच्या सगळ्याच पेशीसाठी अत्यंत आवश्यक असा हार्मोन आहे। अच्छा, आणि त्या हार्मोनमुळे काय होतं, म्हणजे आता तुम्ही हे सगळं सांगितलं, मुख्यतः थायरॉइडचा हार्मोन हा शरीराच्या चयापचय, जे किंवा आपण ज्याला मेटाबॉलिझम म्हणू, मेटाबॉलिझम नियंत्रणात आणतो। आपलं वजन असेल, आपली भूक असेल, स्त्रियांमध्ये मासिक पाळी असेल,
शरीराची होणारी वाढ असेल, शरीराची होणारी परिपक्वता असेल किंवा जननेंद्रियाचा विकास असेल, सेक्शुअल मॅच्युरेशन आपण ज्याला म्हणू, या सगळ्या गोष्टी ह्या थायरॉइडवरती अवलंबून असतात. म्हणजे खूप महत्वाची ग्रंथी आहे, तरी सुद्धा समस्या जर काही निर्माण झाली असेल तर घाबरून जायचं काय आवश्यकता? आपण बोलूया त्याबद्दल, पण पहिला फोन घेऊया. अनुराधा महाजन पुण्याहून बोलतायत. नमस्कार. नमस्कार, मी अनुराधा महाजन बोलते पुण्याहून. बोला. बोला. मला हा प्रश्न विचारायचा आहे की मी आता 6 महिन्याची गर्भवती आहे, पण मला T4, T3, T4, T3 जे असतं ते सगळे टेस्ट मी दर 3 आठवड्याला करतेय 3ऱ्या महिन्यापासून, पण ते सगळे नॉर्मल येऊन सुद्धा माझं वजन वाढत नाहीये. आणि हा काय थायरॉइडशी रिलेटेड प्रश्न आहे की माझ्या बाळाला काही त्रास तर नाही होणार आहे, म्हणजे काय होऊ शकतं ह्याच्याविषयी जरा मार्गदर्शन केलं तर बरं होईल. धन्यवाद. आपण सर याच अनुषंगाने गरोदरपणातला जो थायरॉइड आहे, जो आपण थोडासा नंतर त्याची चर्चा करणार होतो, पण आपण आता ह्या प्रश्नाच्या निमित्ताने त्यावर सुद्धा बोलूयात. एक आनंद मिसेस महाजन, एक फार चांगली गोष्ट आहे की तुम्ही बाळंतपणाच्या गरोदरपणाच्या 3ऱ्या महिन्यापासून दर 3 आठवड्याची टेस्ट करताय आणि त्या आजतागायत नॉर्मल आहेत. ऍक्च्युली थायरॉइड हा एक स्टेबल टेस्ट आहे. हा इतका दर 3 आठवड्यांनी करायची आवश्यकता नाही. जर तो पहिल्या 3 महिन्यात नॉर्मल असेल आणि आता तुमचा दुसऱ्या 3 महिन्याचा म्हणजे शेवटच्या टप्प्यात तुम्ही आलेला आहात, गरोदरपणाच्या शेवटच्या 3 महिन्यात आलेला आहात, तो जर रिपोर्ट नॉर्मल असेल तर तुमचं वजन न वाढण्याची थायरॉइडचा संबंध आहे असं वाटत नाही. जोपर्यंत जर थायरॉइडच्या रिपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम असता तर आणि तुमचं वजन वाढत नसतं तर आपण म्हणू शकलो असतो की थायरॉइडचं थोडं हायपर सिक्रिशन बाळंतपणात होतंय, पण तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, ही एक खूप चांगली समाधानाची बाब आहे. त्याला आय थिंक तुमच्या स्त्री रोग तज्ञांशी कन्सल्ट करून तुम्ही त्याविषयी जास्त डिस्कस करू शकता. मला हा थायरॉइडशी रिलेटेड प्रॉब्लेम वाटत नाही. वेगळी कुठली तरी गोष्ट असू शकते. पण समजा जर काही प्रॉब्लेम असेल तर गरोदरपणामध्ये कोणती काळजी घ्यायची? गरोदरपणामध्ये मुळामध्ये आम्ही सर्व गरोदर स्त्रियांचंच बाळंतपणाच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये थायरॉइड टेस्टिंग व्हायला पाहिजे असं सांगत असतो. भारत हा विकसनशील देश आहे, आपल्याकडे आर्थिक बाबीची कमतरता आहे, त्यामुळं आम्ही रिस्क स्ट्रॅटिफिकेशन ज्याला कॅटेगरायझेशन म्हणतो 2014 साली केंद्र सरकारच्या संयोगाने किंवा केंद्र सरकारसोबत आम्ही जननी शिशु सुरक्षा योजनेमध्ये थायरॉइडच्या टेस्टिंगचा समावेश केलेला आहे. यामध्ये कुठल्या स्त्रियांना गरोदरपणामध्ये थायरॉइडचा धोका होण्याचा संभाव्य धोका होण्याचा अधिक आहे त्याचं कॅटेगरायझेशन आम्ही सांगितलंय. यामध्ये येतात की एखाद्या स्त्रीच्या आईला, वडिलांना, भावाला, बहिणीला थायरॉइड असेल तर अशा स्त्रीने थायरॉइड टेस्टिंग करायला पाहिजे. एखाद्या स्त्रीला वारंवार गर्भपात होत असतील किंवा मागच्या काळामध्ये गर्भाशयातच मूल दगावलं असेल तर अशा स्त्रीने पण थायरॉइड टेस्टिंग करणं आवश्यक आहे. काही वेळेला रेडिएशन दिले जातात, कुठल्या कॅन्सरसाठी किंवा इतर आजारांसाठी रेडिएशन दिले जातात, त्यावेळेला थायरॉइडला इजा होऊ शकते आणि बाळंतपणामध्ये थायरॉइडचा प्रॉब्लेम होऊ शकतो. वाढतं वय हे सुद्धा थायरॉइड टेस्टिंगसाठी एक आवश्यक असा घटक आहे. म्हणजे मुळामध्ये लेट प्रेग्नन्सी आपण ज्याला म्हणू, वयाच्या 30-35 नंतर होणाऱ्या गरोदर राहणाऱ्या स्त्रियांनी थायरॉइड टेस्टिंग करणं आवश्यक आहे. पण सर्वसाधारणरित्या एक असा नियम आपल्याला आजतागायत पाळता येत नाही किंवा मांडता येत नाही की सगळ्याच थायरॉइड पेशंटनी ती टेस्टिंग करायला पाहिजे, कारण ते आर्थिक दृष्टीने ते परवडणार. थोडीशी महाग अशी ही महाग टेस्ट आहे. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याणहून बोलतेय. मला असा प्रश्न विचारायचा आहे की थायरॉइड कुठल्या वयात होतो आणि थायरॉइडची लक्षणं काय आहेत? बर, धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. आपण या निमित्ताने एकंदरीतच त्याला काय समस्या निर्माण होतात, कशा प्रकारच्या असतात आणि लक्षणं कोणती असतात ह्याच्यावर पण बोलूया. त्यांनी वयाबद्दल विचारलं. मी जरा थायरॉइडचे कुठले कुठले प्रकाराचे आजार असतात त्याविषयी पहिले सांगतो आणि मग तुमच्या प्रश्नाविषयी मी सांगेन. थायरॉइडच्या आजारामध्ये मुख्यतः थायरॉइड कमी काम करणे किंवा थायरॉइड काम न करणे हा पहिला प्रकार झाला. ह्याला आम्ही हायपो म्हणजे कमी, हायपोथायरॉइड म्हणजे तुमची ग्रंथी जेवढा शरीराला आवश्यक आहे तेवढा रस आता तयार करत नाहीये, ह्याला आम्ही हायपोथायरॉइडिझम म्हणतो. दुसरा प्रकार आहे हायपर, ज्याच्यामध्ये तुमची थायरॉइडची ग्रंथी प्रमाणापेक्षा जास्त मात्रामध्ये रस तयार करते, ह्याला आम्ही हायपर म्हणतो. हायपर म्हणजे जास्त. तिसरा प्रकार आहे ज्यामध्ये थायरॉइड मधून निघणारा रस नॉर्मल असतो, परंतु थायरॉइड मध्ये गाठी तयार होतात. ही गाठ एक असू शकते किंवा ह्या गाठी अनेक असू शकतात, ह्याला आम्ही नोड्युलर गॉयटर म्हणतो. तर हा तिसरा प्रकार आहे. आता तुमचा मूळ प्रश्न आहे की थायरॉइड कुठल्या वयात होतो. मला सांगावं असं वाटतं की बाळाचा पहिला श्वास घेतल्यापासून सुद्धा थायरॉइड व्हायची शक्यता आहे.
बर म्हणजे अगदी जन्माला आलेल्या अर्भकाला सुद्धा थायरॉइड व्हायची शक्यता आहे आणि वयाच्या 80 पर्यंत किंवा उत्तर आयुष्यमानापर्यंत कधीही थायरॉइडचा आजार होऊ शकतो. कारण हा सतत स्त्रवणारा तुम्ही म्हणताय तो Exactly. रस असल्यामुळे शरीराची त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट, problem- शरीराची गरज ज्या पद्धतीने बदलते त्या पद्धतीने शरीराला जर स्ट्रेस आला किंवा शरीरावरती ऑटो इम्युन अँटीबॉडीजचा अटॅक झाला, आम्ही ज्याला अँटीबॉडी टायटर पण टेस्ट करतो, अँटीबॉडीजचा मारा जर शरीरावरती झाला तर त्याही वेळेला वयाच्या कुठल्याही वेळेला हा थायरॉइड होऊ शकतो. होऊ शकतो. तरुण स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर किंवा बाळंतपणामध्ये थायरॉइडचं प्रमाण अधिक आहे. अधिक आहे. भारत वावड आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार सर. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की साधारणतः थायरॉइडचे निदान मेडिकल सायन्समध्ये कशाप्रकारे केले जाते, त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन आहारामध्ये जर खाण्यामध्ये आयोडीन कमी असेल किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना हा थायरॉइडचा विकार होऊ शकतो का? धन्यवाद. सर, भारत वावड यांचा जो प्रश्न होता की थायरॉइडची टेस्ट कशा प्रकारे केली जाते आणि ज्यांना मधुमेह असतो त्यांना होऊ शकतो का? थायरॉइडची टेस्ट ही ब्लड टेस्ट आहे, ही रक्तातली टेस्ट आहे. तुम्ही दिवसातून कुठल्याही वेळेला शक्यतो उपाशीपोटी रक्ताचे नमुना आपण थायरॉइडसाठी देऊ शकता. त्यामध्ये T3, T4 आणि TSH हे 3 घटक शक्यतो मोजले जातात. बरं. कित्येक वेळेला डॉक्टर फ्री T3 किंवा फ्री T4, विशेष करून गरोदरपणामध्ये आम्ही फ्री T3, फ्री T4 आणि TSH टेस्ट करायला सांगतो पेशंटला. हे रक्ताच्या नमुन्यातून होणाऱ्या टेस्ट आहेत. याशिवाय थायरॉइडची शक्यता कुठल्या कारणाने झालेली आहे किंवा थायरॉइडचा आजार कुठल्या कारणाने झालेला आहे त्यासाठी थायरॉइडच्या अँटीबॉडीचे टेस्ट पण आपण रक्तातून करतो. तुमचा दुसरा प्रश्न आहे की मधुमेही रुग्णांना थायरॉइड व्हायची शक्यता आहे का? असं काही नाहीये की मधुमेहामध्ये टाईप 2 प्रकारचा मधुमेह जो सर्वसाधारण मधुमेह आहे त्या मधुमेहामध्ये थायरॉइड अधिक मात्रामध्ये होईल असं काही नाहीये. इन जनरल पॉप्युलेशनमध्ये जेवढं शक्यता आहे तेवढीच टाईप 2 डायबिटीज पेशंटमध्ये आहे. परंतु ज्युवेनाईल डायबिटीज जो लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीस आहे, या प्रकारच्या डायबिटीस हा थायरॉइडच्या हातात हात घालून चालणार आहे. त्यामुळं ज्युवेनाईल डायबिटीस जो टाईप 1 प्रकारचा डायबिटीस आहे, जी लहान लहान मुलांना मधुमेह होतो आणि ते लोक इन्सुलिन घेतात, ह्या मुलांना थायरॉइडची रिस्क व्हायची शक्यता 80% आहे. त्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यांची आपण रिकमेंडेशन आम्ही असं करतो की दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून किमान एक वेळा ह्या टाईप 1 डायबिटीस किंवा ज्युवेनाईल डायबिटीसच्या मुलांनी थायरॉइडची टेस्टिंग केलीच पाहिजे. हा, साक्षी जाधव चिपळूणहून बोलतायत आपल्याशी. नमस्कार. बोला. मी साक्षी जाधव बोलते. माझ्या डाव्या साईडला थायरॉइडची गाठ आहे. बर. हा, तर ती गाठ डॉक्टरांनी काढायला सांगितले. तर त्याच्यावर काय औषधाने कमी होईल की काढावीच लागेल ती? बर बर, धन्यवाद. सर मार्गदर्शन करतील. सर, या निमित्ताने आपण उपचार पद्धती ज्या आहेत वेगवेगळ्या की काय काय करावं लागतं थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा सांगा. आणि त्यांनी जर सांगितलं की गाठ आहे आणि ती काढायला सांगितली, तत्पूर्वी मी थायरॉइडची लक्षणं सांगतो. जरूर. कारण लक्षणं आपल्याला लक्षात आली की मग आपल्याला आपल्या आजाराचं वर्गीकरण करणं सोपं जाईल. हायपोथायरॉइड मी मगाशी म्हणालो तसं हा कमी काम करणारा थायरॉइडचा प्रकार आहे. म्हणजे ज्यामध्ये आपली ग्रंथी जेवढ्या मात्रामध्ये आवश्यक आहे तेवढ्या मात्रामध्ये रस बनवत नाही. यामध्ये शरीराचा चयापचय किंवा बॉडी मेटाबॉलिझम रेट हा खूप कमी होतो. अच्छा. वजन वाढणे, खूप सुस्ती येणे, थकवा येणे, गळून गेल्यासारखं वाटणे, हातापायाला सूज येणे किंवा डोळ्याच्या खाली सूज येणे, केस गळणे, मासिक पाळी अनियमित येणे किंवा वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी आपण ज्याला म्हणू, वारंवार होणारे गर्भपात किंवा गरोदरपणामध्ये होणारा ब्लड प्रेशरचा त्रास, हे हायपोथायरॉइडिझमचे लक्षण आहेत. आपण यापैकी कुठल्याही एका लक्षणासाठी गेला तर डॉक्टरांना शंका वाटल्यास डॉक्टर ह्या थायरॉइडची टेस्ट ऍडवाइज करतात. एरवी थायरॉइडची टेस्ट करताना आपल्या गळ्यामध्ये एक सूज येते, आपल्या ग्रंथीवरती एक छोटीशी सूज येते. ह्याला आपण गाठ म्हणत नाही पण ह्याला आम्ही डिफ्यूज गायटर म्हणतो. आपण स्लाइड बघूया. स्लाइड जर तुम्ही बघितलं ही स्लाइडमध्ये पिक्चरमध्ये तर एक आपल्या गळ्यामध्ये एका थायरॉइडवरती मोठी अशी सूज दिसते आपल्याला. म्हणजे ही बऱ्यापैकी विजिबल असते. हो, म्हणजे ही सर्वसाधारण डोळ्याला दिसणारी आहे. काही गाठी ह्या डोळ्याला न दिसणाऱ्या आहेत परंतु त्या डॉक्टरांच्या हाताला त्या पालपेट होऊ शकतात. ज्या आपल्याला कधी स्त्रियांना नेकलेस घालताना असेल किंवा गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताना असेल किंवा पुरुषांना टाय वगैरे बांधताना
ह्या गाठी दिसतात, मग ते डॉक्टरांकडे जातात की माझ्या घशात सूज आहे आणि डॉक्टर थायरॉइडचा सल्ला देतात. हे हायपोथायरॉइडिझमची लक्षणं झाली. हायपरथायरॉइडिझम हा अगदी उलटा प्रकार आहे, म्हणजे जिथे रस जास्त जास्त प्रमाणामध्ये. मात्रामध्ये. इथे थायरॉइड काय करते, आपल्या शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त मात्रामध्ये रस तयार करते. याची लक्षणं अगदी विरुद्ध आहेत. म्हणजे यामध्ये अतिशय तीव्र गतीने वजन कमी होणे, छातीत वारंवार धडधड करणे, आपल्या हृदयाच्या हार्टबीट्स तेज गतीने होणे किंवा हातापायाला कंप सुटणे, खूप घाम येणे, अतिशय गरम होणे, वारंवार शौचाला जावं लागणे किंवा केस गळणे, पाळी वारंवार येणे किंवा अंगावरून खूप जाणे, गर्भपात आणि वंध्यत्व या प्रकारचे लक्षण हे हायपरथायरॉइडिझमचे आहेत. मॅडमचा जो प्रश्न होता तो त्यांच्या उजव्या बाजूला गाठ आहे. आता ही गाठ असते, कित्येक वेळेला थायरॉइड मधून निघणारा रस नॉर्मल असतो, परंतु थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये गाठी तयार असते. तुम्ही मगाशी जो सांगितलं ह्याला आम्ही एक गाठ असेल तर सॉलिटरी म्हणतो, सिंगल गाठ आहे. खूप गाठी असतील तर मल्टिपल गाठी म्हणतो. आता मी तुम्हाला पुढचा फोटोग्राफ दाखवतो की ह्यामध्ये सिंगल गाठ आहे. या स्त्रीला सिंगल गाठ आहे, एक छोटीशी गाठ आहे. ह्याची ट्रीटमेंट करताना आपण काय करतो, सुरुवातीला की एक सोनोग्राफी करतो आणि थायरॉइडच्या ज्या सिंगल गाठ आहे त्या गाठीमध्ये एक सुई टाकून त्याला FNAC नावाचा टेस्ट आहे, तो FNAC टेस्ट करतो. हा टेस्ट पेशंटचा गाठीचं वर्गीकरण करतो, हा कर्करोग आहे की नाही. जर तो कर्करोग नसेल आणि गाठीचा आकार लहान असेल तर आपण वेट आणि वॉच म्हणजे थांबा, वर्षावर्षांनी तपासणी करा, ही पॉलिसी अवलंबू शकतो. परंतु जर डॉक्टरला शंका असेल की नाही या गाठीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तर डॉक्टर त्यावेळेला ऑपरेशनचा सल्ला देतात. म्हणजे त्यांना जर सांगितलं आता की ती गाठ तुम्ही ऑपरेट करा तर त्यांनी आता थांबलं नाही पाहिजे, त्यांनी पहिले FNAC करायला पाहिजे, तिथे सुई टाकून टेस्ट करायला पाहिजे. जर FNACच्या रिपोर्टमध्ये काही शंका वाटत असेल तर ते ऑपरेशन करू शकतात. ऑपरेशन कोणत्या कोणत्या सिच्युएशन्स मध्ये करायचं ह्याच्याबद्दल सर आपण बोलूया, पण आरती कुलकर्णी उस्मानाबादहून फोन आहे, आपण त्यांचा फोन घेऊया. नमस्कार. बोला बोला. सरांना प्रश्न विचारायचा होता. विचारा. हा तर घशामध्ये जर दुखत असेल किंवा कानाच्या मागे जर अशी हात लावल्यानंतर गाठ लागत असेल तर तेव्हा ते लक्षण थायरॉइडचं असतं का, असं मला सरांना विचारायचं. बरं, धन्यवाद. घसा दुखतो आणि कानाच्या मागे गाठ आल्यासारखं होतं. मला वाटतं हा रेस्पिरेटरी म्हणजे किंवा आपण ह्याला आपण म्हणून घशात झालेला इन्फेक्शनचा त्रास आहे. कारण कानाच्या मागे गाठ येणे म्हणजे लिम्फ नोड जिथे असतात त्या लिम्फ नोडवरती थोडीशी सूज असेल आणि घशात दुखणे म्हणजे थंड खाल्लं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड बर्फाचं आईस्क्रीम खाल्लं वगैरे, त्यावेळेला जेव्हा घसा दुखतो त्यावेळेला घशामध्ये इन्फेक्शन तयार होतं. हे इन्फेक्शन हे घशाच्या आतल्या बाजूला असतं, शक्यतो ते थायरॉइडशी संबंधित नाही. तुम्ही मगाशी म्हणाला तसं की थायरॉइड हे घशात नाहीये, घशाच्या बाहेर आपण सगळ्यात आधी जाणून घेतलं पाहिजे. परंतु जर त्यांच्या डॉक्टरांना शंका वाटत असेल की यांना थायरॉइडायटिस ज्याला आपण व्हायरल थायरॉइडचं इन्फेक्शन म्हणू, त्याची जर शंका वाटत असेल तर त्यांनी थायरॉइड टेस्ट जरूर करावे. व्हायरल थायरॉइड आता तुम्ही विषय काढलाच आहे, तर तो काय प्रकार असतो? व्हायरल थायरॉइड हा घशात होणाऱ्या इन्फेक्शनच्या संलग्न होणारा थायरॉइडचा इन्फेक्शन आहे. ह्याला आम्ही इन्फ्लमेशन म्हणतो. म्हणजे थायरॉइडच्या छोट्या छोट्या पेशींना होणारा डॅमेज व्हायरल इन्फेक्शनमुळे. यामध्ये काय होतं, घशात अतिशय प्रचंड मात्रामध्ये दुखतं, ताप येतो, त्यानंतर गिळायला त्रास होतो, पाणी प्यायला त्रास होतो. आणि थायरॉइडची जर आपण टेस्ट केली तर थायरॉइडच्या टेस्टमध्ये अँटीबॉडी टायटर वाढलेलं असतं, परंतु थायरॉइडचे रिपोर्ट कधी कधी डिरेंज किंवा कधी कधी नॉर्मल येऊ शकतात. अशा लोकांना थायरॉइडच्या गोळीची आवश्यकता नसते, तर अशा लोकांना इन्फेक्शनची ट्रीटमेंट आपण सुरुवातीला करायला पाहिजे. आणि व्हायरल थायरॉइड हा एक खूप कॉमन प्रकार आहे, हा काही अनकॉमन प्रकार नाही. पण अशा स्त्रियांनी किंवा अशा पुरुषांनी ज्यांना व्हायरल थायरॉइडचा त्रास झालेला आहे अशांनी दर 3 महिन्याला सुरुवातीचे 6 ते 8 महिने किंवा किंबहुना वर्षभर थायरॉइडची तपासणी नियमित ब्लड टेस्ट करणं हे आवश्यक आहे. कारण व्हायरल थायरॉइडायटिसच्या पेशंटला पुढे चलून हायपोथायरॉइडिझम व्हायचा चान्सेस थोडे जास्त असतात. डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आपल्याशी बोलतायत मालाडहून. नमस्कार. मी डॉक्टर प्रकाश कुलकर्णी बोलते मालाडहून. बोला सर. हा जो आजचा विषय घेतलेला आहे थायरॉइड हा खूपच छान आहे आणि लोकांमध्ये याबद्दल खूप समज आणि गैरसमज असतात. तर हे आणि प्रोग्राम पण आता शिवणे सरांचा खूपच छान आहे, ते चांगल्या प्रकारे समजून देत आहेत. तर ते असंच हे होत राहावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सखी सह्याद्रीवर आरोग्यविषयक जे प्रोग्राम होतात ते मी नेहमी ऐकतो आणि बघतो, आणि त्याच्यामुळे आम्हाला सर्व बाकीच्यांबरोबर आम्हाला डॉक्टरांना पण त्याचा चांगला फायदा होतो. धन्यवाद. असंच आपले कार्यक्रम नेहमीच बघत राहा. वेगवेगळ्या विषयांची माहिती तुम्हाला या कार्यक्रमाच्या मार्फत मिळत असते. आज आपण थायरॉइड बद्दल बोलतोय. सर, ट्रीटमेंट जी आहे ती कोणत्या कोणत्या प्रकारची असते? तर आम्हाला माहिती आहे की रोज गोळी घ्यावी लागते. हायपोथायरॉइड पेशंटमध्ये त्यांचा थायरॉइड रस बनवत नाही. सोपं आहे,
खूप सोपं आहे की जसं आपल्या शरीरामध्ये चपाती भाजी तयार होत नाही, पाणी तयार होत नाही, आपण ह्या गोष्टी बाहेरून घेतो, बरोबर. तसं तुमच्या हायपोथायरॉइडच्या पेशंटच्या शरीरामध्ये एक रस तयार होत नाहीये जो तुम्ही गोळी वाटे घेताय. आता आयुष्यभर आपण चपाती खाणार आहोत, भाजी खाणार आहोत, पाणी पिणार आहोत, तसं दररोज एक गोळी खायचंय. इतकं जर तुम्ही सहजरित्या त्याच्याकडे स्वीकार केला या ट्रीटमेंटचा तर थायरॉइडचा आजार अवघड आहे असं मला वाटत नाही. हा झाला हायपोथायरॉइडिझमचा आजार. हायपोथायरॉइडच्या रुग्णांनी तुम्हाला गोळी चालू केल्यानंतर सुरुवातीला 3 महिन्यांनी, नंतर 6 महिन्यांनी आणि किंबहुना नंतर वर्षात एक वेळा सुद्धा थायरॉइड टेस्ट केली तरी चालते. याला अपवाद आहे गरोदरपणामध्ये. गरोदरपणामध्ये आपण दर 2 ते 3 महिन्यांनी टेस्ट ऍडवाइस करतो. हायपरथायरॉइडिझमचा ट्रीटमेंटचा प्रकार मात्र वेगळा आणि थोडासा गंभीर आहे की हायपरथायरॉइडिझमचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हे शरीराला न मानवणारे असतात आणि ते हायपोपेक्षा जास्त तीव्र गतीने शरीरावरती परिणाम करतात. तुम्ही म्हणता तसं धडधडणं, छातीत धडधड करणं, जेणेकरून हृदयाला पण त्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणून हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटला आपण निओमर्काझॉल किंवा पीटीयूच्या गोळ्या देतो. काही पेशंटला आपण ऑपरेशनचा सल्ला देतो आणि ऑपरेशन करून ती थायरॉइडची गाठ काढून टाकण्याचा किंवा थायरॉइड काढून टाकण्याचा सल्ला देतो. किंवा तिसरं सगळ्यात शेवटचा जो आपण ऍडवाइस करतो तो म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन थेरपी. यामध्ये क्षकिरणयुक्त आयोडीनचा मारा आपण त्या थायरॉइडवरती करतो जेणेकरून हायपरथायरॉइड पेशंटचा थायरॉइड काम करणं बंद व्हावं. अच्छा. तिन्ही प्रकारामध्ये तुम्ही गोळ्या घ्या हायपरथायरॉइडिझमसाठी किंवा आयोडीन ट्रीटमेंट करा किंवा ऑपरेशन करा, तिन्ही प्रकारामध्ये पेशंटला शेवटी हायपोथायरॉइड व्हावंच लागतं. बरोबर आहे, कारण की ग्रंथीचं काम काढून टाकल्यावर म्हटलं रसच निर्माण होणार. त्यामुळं इनव्हेरिएबली मी असं म्हणू शकेन की हायपो किंवा हायपरच्या पेशंटला आयुष्यभर गोळी घ्यावी लागते. परंतु तुम्ही जर त्याचा सहजरित्या किंवा सुलभरित्या ती ट्रीटमेंट ऍक्सेप्ट केली तर मला नाही वाटत ते फार अवघड आहे. आणि ऑपरेशन फक्त हायपर पेशंट्सच्याच बाबतीत होऊ शकतं. हायपोथायरॉइड मध्ये ऑपरेशनची गरज नाही कारण ऑलरेडी ग्रंथी काम करत नाही. हायपरथायरॉइड साठी ग्रंथीचं ऑपरेशन आवश्यक आहे कारण ती ग्रंथी प्रमाणापेक्षा जास्त मात्रामध्ये रचते. रोज गोळी घ्यावी लागते. ह्याच गोष्टीमध्ये काही जणांना एक प्रॉब्लेम असतो की असं का, एखाद दिवस मिस झाली तर काय होऊ शकतं. माझ्याकडे खूप सारे सासू सासरे येतात आपल्या नवीन लग्न झालेल्या सुनेला घेऊन. त्यांना काउन्सिलिंगची गरज असते. मुळामध्ये ज्या वेळेला आपल्याला त्यांना कळतं की माझी सून जी आहे तिने लग्नापूर्वी नाही सांगितलं ती गोळ्या घेते परंतु अचानक कळालं की ती गोळ्या घेते, तेव्हा त्यात बिचाऱ्या सुनेचा काही दोष नाहीये, परंतु त्यांना पटवून द्यायला लागतं की हा हायपोथायरॉइड हा क्युरेबल आहे. क्युरेबल म्हणजे इट इज ट्रीटेबल, ह्याचा उपचार आहे. यामुळं तुम्ही जर नियमित उपचार घेतले, नियमित थायरॉइडची तपासणी केली आणि तुमच्या थायरॉइडची पातळी संतुलित असेल तर तुमच्या भावी पिढीलाही त्याचा काही त्रास होणार नाही. हे खूप महत्वाचं. कारण पहिला प्रश्न सासू सासऱ्यांच्या मनात असतो की मला नातू किंवा नात होईल का आणि त्यांना थायरॉइड होईल का, ह्या 2 गोष्टी असतात. मग त्यांना बराच वेळ काउन्सिलिंगची गरज असते, त्यांना काउन्सिलिंग करायला लागतं. मुळामध्ये दररोज एक गोळी घेणं वाईट नाहीये. मी अजूनही अगदी सोप्या भाषेत सांगतो की जसं आपण दररोज चपाती भाजी खातो, दररोज पाणी पितो, तितका सहजरित्या तुम्ही ती गोळी घ्या. गोळी घ्यायची खास पद्धत आहे ही म्हणजे हायपोथायरॉइडची गोळी दररोज सकाळी उपाशीपोटीच घ्यायला पाहिजे. कारण ही गोळी फूड सेन्सिटिव्ह आहे. ही गोळी तुम्ही नाश्त्यानंतर खाल्ली किंवा दुपारी जेवल्यानंतर घेतली तर ती गोळी काम करणार नाही किंवा अंगी लागणार नाही. म्हणून ही गोळी सकाळी दात घासल्यानंतर उपाशीपोटी घ्यायला पाहिजे आणि गोळी घेतल्यानंतर कमीत कमी 1 ते 1.5 तास दुसरं काही खाऊ नये किंवा दुसरं काही पिऊ नये जेणेकरून गोळी अंगी लागेल. अंगी लागणे म्हणजे ती गोळी व्यवस्थित ऍब्सॉर्ब होईल. मुळामध्ये ह्या 1.5 तासामध्ये थायरॉइडची गोळी खाल्ल्यानंतर 1.5 तास दुसऱ्या कुठल्याही गोळ्या खाता कामा नये. विशेष करून हल्ली कॅल्शियमच्या गोळ्या असतात किंवा रक्तवाढीच्या गोळ्या असतील किंवा मधुमेहाच्या असतील किंवा ब्लड प्रेशरच्या गोळ्या, दुसऱ्या कुठल्याही गोळ्या थायरॉइडच्या गोळीसोबत खाऊ नये, अन्यथा थायरॉइडची गोळी अंगी लागणार नाही. तिला तो वेळ द्यायला पाहिजे. 1.5 तास कमीत कमी ती गोळी फक्त पाण्यासोबत घ्यायला पाहिजे. त्यासोबत दूध चहा वगैरे काही घेता कामा नये आणि 1.5 तासानंतर तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. एक फोन आहे, शर्मिलाजी बोलतायत लातूरहून. नमस्कार. हॅलो. मला डॉक्टरशी प्रश्न विचारायचा आहे. मी शर्मिला शिवणी लातूरहून बोलते आणि मला मागच्या वर्षी एक मेला चक्कर आली होती आणि या वर्षी पण मे महिन्यामध्ये चक्कर येते. तर थायरॉइडचा आणि चक्करचा काही संबंध आहे का? मला रोज एक गोळी चालू आहे 100 mg ची. कोणती? हायपोथायरॉइड. धन्यवाद. तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. थायरॉइडच्या पेशंटला एरवी कुठलाही आजार झाला
तर ते थायरॉइडच्या माथी मारून आपण मोकळं होता कामा नये, कारण प्रत्येक रोगाला इतर डिफरन्शियल डायग्नोसिस असू शकतात. अगदी खरं. हायपर थायरॉइड पेशंटला चक्कर येते, त्यांचा प्रश्न खूप रास्त आहे. परंतु हायपर थायरॉइड पेशंट जे असतात, ज्यांचं हृदय तेज गतीने काम करतं, ज्यांचा मेंदूला रक्तपुरवठा फास्ट होतो, त्यांच्यामध्ये चक्कर याचं प्रमाण कॉमन आहे. परंतु हायपोथायरॉइड पेशंट ते जर त्या म्हणतात की 100ची गोळी ते खातात रेग्युलरली, आणि ते रेग्युलर जर गोळी खात असतील तर हायपोथायरॉइडमुळे ही चक्कर येत नाही असं वाटतं. यामध्ये त्यांनी इतर कारणांचा टेस्टिंग करणं आवश्यक आहे. बरं. आणि तुम्ही हायपरच्या ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल? म्हणजे हायपोची गोळी कशी घ्यायची हे तुम्ही सांगा. हायपरची गोळी असते, एरवी त्या गोळीचं नाव आहे निओमार्कोझॉल. ती 5 किंवा 10 मिलीग्राम किंवा 20 मिलीग्राम मात्रामध्ये येते, आणि ती गोळी आपण दिवसातून 2 वेळा किंवा 3 वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे. थायरॉइडच्या कुठल्याही गोळ्या स्वतःच्या मनाने चालू करू नयेत, त्याच्यासाठी प्रॉपर प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता आहे. थायरॉइडची गोळी थायरॉइडचा आजार असला तरच घ्यायला पाहिजे. आजाराव्यतिरिक्त थायरॉइडच्या गोळीचे शरीरावरती अत्यंत वाईट दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणजे सुरू सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि बंद सुद्धा किंवा डोस चेंज जरी करायचा असेल तर तो डॉक्टरांच्या सल्ल्याने करायला पाहिजे. सर, काही वेळेला टेस्ट केल्यानंतर काही मंडळींना डॉक्टर लगेच गोळी सजेस्ट करत नाहीत. बरोबर. ते असं थोडेसे वाट पाहायचा सल्ला चांगला देतात. प्रश्न आहे मॅडम, खूप चांगला प्रश्न आहे. ह्याला आम्ही सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम किंवा सब क्लिनिकल हायपरथायरॉइडिझम म्हणतो. यामध्ये जसं मधुमेहाची पूर्वावस्था आहे, जसं बॉर्डर लाईन थोडी शुगर वाढली आहे, ही डायबिटीसची पहिली पातळी आहे, तसं बॉर्डर लाईन वरती थायरॉइडचे डिरेंजमेंट होणं ही त्या आजाराची पहिली पातळी आहे. यामध्ये पेशंटला ही रोगाची पूर्वावस्था समजायला हरकत नाही, पण रोगाच्या पूर्वावस्थेमध्ये इमिडिएटली उपचाराची गरज नाही. अशा रुग्णांनी वारंवार तपासण्या करून जर ते वाढत असेल तर गोळ्या चालू कराव्या. याला अपवाद आहे बाळंतपण. बाळंतपणामध्ये किंवा गरोदरपणामध्ये मात्र थोडा जरी डिरेंजमेंट असेल तर आपल्याला टेस्टिंग करणं अत्यंत आवश्यक. हे सगळं वेट अँड वॉच हे प्रत्येक वेळेला गरोदरपणासाठी नाहीये. नाही, गरोदरपणा ही टोटली ही एक गरोदरपणातला थायरॉइड हा पूर्णतः वेगळा विषय आहे. त्याला अतिशय चौकस बुद्धीने त्याची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे आणि रेग्युलरली टेस्टिंग करणं आवश्यक आहे, कारण तिथे 2 जीवाचा प्रश्न आहे, आईचा पण आणि बाळाचा पण. एरवी तुम्हाला 1-2 महिने उशीर झाला थायरॉइडला तरी हरकत नाही, परंतु गरोदरपणामध्ये थायरॉइड टेस्टिंगला उशीर करता कामा नये. ती एक वेगळी आणि फार महत्त्वाची परिणाम बाळावर. आपण त्याच्याबद्दल सर बोलूया. पण सिंधू काणे आपल्याशी बोलतायत मुंबईहून. नमस्कार. नमस्कार, मी सिंधू बोलते. मला 2 प्रश्न आहे. एक, हायपोथायरॉइडिझम मध्ये जेव्हा वजन वाढतं तर गोळ्या वगैरे सुरू केलेले असतात तरी पण वजन वाढतच असतं. आजकालच्या खायच्या प्यायच्या सवयी आणि कामाचं स्वरूप, तर त्यामुळे. आणि त्या मुलीनं विचारलं की जेव्हा मला थायरॉइडचा त्रास आहे ना, त्यामुळे तर ही एक्सक्यूज असू शकते का? त्याच्यावर काही दुसरा इलाज नाही का? म्हणजे व्यायाम वगैरे करून म्हणा किंवा जेवणावर हे आणून. आणि दुसरा प्रश्न असा आहे की पुरुषांमध्ये हल्ली थायरॉइडचं प्रमाण जास्ती दिसायला लागलंय का? म्हणजे हे आधी लक्षात येत नव्हतं का आणि आता यायला लागलंय का? धन्यवाद. बरं, धन्यवाद. त्यांचा पहिला प्रश्न होता की वजन वाढणं हे एक्सक्यूज आपण देतो का? होतं, वजन वाढतं, पण मग सगळं आपण त्या थायरॉइडच्याच नावावर ढकलतो, असं होतंय का? म्हणून म्हणलं की थायरॉइडची ग्रंथी, बिचारी ग्रंथी ही अनेक पाप झेलते, खूप लोकांचे शाप झेलते. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की पूर्वीच्या काळात साधारणतः 20 ते 25 वर्षापूर्वी ज्यावेळी तपासण्यांची सोय नव्हती त्यावेळेला थायरॉइडच्या पेशंटचं वजन कमीत कमी 20 ते 30 किलो वाढत असे, ज्याला आम्ही मिक्झिडेमा असं म्हणू. कारण तपासण्यांची सोय नव्हती, बाबा ॲटॉमिक रिसर्च, त्यामुळे औषध उपचार वेळेवर चालू होत नव्हती. हल्ली डॉक्टरांना शंका आल्यानंतर डॉक्टर लगेच थायरॉइडचा सल्ला देतात. आता थायरॉइडमुळे हल्लीच्या काळात ॲव्हरेज वेट हे फार फार तर 1 ते 2 किलो वाढेल, त्यापेक्षा जास्त वाढेल. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि उपचार चालू केल्यानंतर हे 1 ते 2 किलो कमी पण होतं. मुळामध्ये हल्लीची जीवनशैली एवढी धकाधकीची झाली आहे की आपण जगायला आवश्यक तेवढं खाण्यापेक्षा खाण्यासाठी जगतो. त्यामुळं आपल्या आहारात बदल करणे, जंक फूडचा समावेश पूर्णतः वर्ज्य करणे आणि व्यायामाची तर फार गरज आहे की आपण एका ठिकाणी बसून काम करतो 8-8, 10-10 तास, त्यामुळे वजनं वाढत चाललेली आहेत आणि ओबेसिटीचं प्रिव्हॅलन्स वाढत चाललंय. पण मला नाही वाटत की प्रत्येक ओबेसिटी ही थायरॉइडशी संबंधित आहे. सर, त्यांचा जो प्रश्न होता पुरुषांमधला थायरॉइड, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण पुण्याचा एक फोन आहे. स्नेहल खैरनार आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. हॅलो, बोला. हा, स्नेहल खैरनार बोलते पुण्याहून. मला विचारायचं होतं की मला 1.5-2 वर्षापूर्वी हायपोथायरॉइडचं निघालं, तर त्यावेळेस 25 mcg ची टॅबलेट चालू केली.
तर आता आम्ही ऍक्च्युली कन्सिव्ह करायचा विचार करतोय, पण मला असं कळालं की थायरॉइड असल्यामुळे त्या गोळीची सवय होत तर कन्सिव्ह व्हायला त्रास होतो. तर हे कितपत म्हणजे खरं आहे? बरं, धन्यवाद सर. या निमित्ताने आपण एकंदरीतच गरोदरपणातला थायरॉइड, त्यानंतरचे होणारे सगळे परिणाम, नवजात अर्भकावर आणि त्यांचा प्रश्न, सुरुवातीला मी पुरुषांच्या थायरॉइड विषयी बोलतो की निसर्गाने केलेल्या भेदभावानुसार पुरुषांमध्ये थायरॉइडचं प्रमाण अत्यल्प आहे. मी थोडक्यात सांगायचं तर दर 50 मागे एक स्त्री किंवा 100 मागे 2 स्त्रिया आयुष्यभरामध्ये एकदा तरी थायरॉइडच्या गोळ्या खातात. अच्छा, एवढं जास्त प्रमाणात. तेच पुरुषांच्या बाबतीत बोलायचं असेल तर 1000 मागे 1 किंवा 2 पुरुष आयुष्यभरामध्ये थायरॉइडच्या गोळ्या खातात. अर्थात हल्ली जे पॅकेज सिस्टीम आलेली आहे, कॉम्प्लिमेंटरी सिस्टीम आलेली आहे की तुमच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या सगळ्या तपासण्या फ्री होतात, त्यामध्ये थायरॉइड पण आलंच. त्यामुळं लवकरच्या काळामध्ये पुरुषांमध्ये पण थायरॉइडचं डिटेक्शन होतं. स्मोकिंग किंवा धूम्रपान केल्याने किंवा जास्त मात्रामध्ये मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये थायरॉइडचे प्रमाण आढळलेलं आहे, परंतु ते अँटीबॉडी मेडिएटेड आहे, ऑटो इम्युनिटी ट्रिगर झाल्यामुळे होते. परंतु पुरुषांमध्ये फार मात्रामध्ये प्रमाण वाढलंय असं मी मानत नाही. अच्छा, कमीच आहे. आता गरोदरपणातल्या थायरॉइड विषयी आपण बोलूया. एखाद्या स्त्रीला थायरॉइड असेल आणि ती स्त्री उद्या आई होऊ इच्छिते तर तिने व्यवस्थित मात्रामध्ये थायरॉइड टेस्ट करून आपलं थायरॉइड नॉर्मल आहे की नाही त्याची खात्री करावी. अशा स्त्रीचं ओव्ह्युलेशन नॉर्मल असेल किंवा तिला इतर दुसरा कुठला आजार नसेल, तिची मासिक पाळी बरोबर असेल, तर थायरॉइडमुळं ती कन्सिव्ह होणार नाही हा गैरसमज मनातून कृपया करून काढून टाका. इतरही काही कारणं असतात, वंध्यत्वाची अनेक कारणं आहेत, त्यामध्ये इतरही काही कारणे असतात, परंतु प्रत्येक गोष्टी आणि 25चा डोस त्या घेत आहेत त्या खूप स्मॉल डोस आहे, तो खूप कमी डोस आहे ऍक्च्युअली स्पीकिंग. तर ह्या डोसला इन्फर्टिलिटीचा त्रास होईल असं समजायला काही हरकत नाही. ज्या क्षणी त्या गरोदर होतील लगेच त्यांनी त्यांच्या स्त्रीरोग तज्ञाकडे जाऊन गोळीचा डोस वाढवायला पाहिजे. हायपोथायरॉइड पेशंट्स ज्या वेळेला गरोदर होतात त्यांना पूर्ण बाळंतपणामध्ये त्यांच्या गोळीची मात्रा 25% वाढवणं आवश्यक आहे. हा एक नियम आहे. कारण बाळाचं स्वतःचं थायरॉइड, पोटातलं जे बाळ आहे त्याचं स्वतःचं थायरॉइड गरोदरपणाच्या 5व्या ते 6व्या महिन्यात तयार होतं आणि काम करू लागतं. पण पहिले 5 महिने ते बाळ आईकडून थायरॉइड घेतं आणि आई हायपोथायरॉइड असेल म्हणजे आईचाच बँक बॅलन्स काही नाहीये तर आईला स्वतःसाठी आणि पोटातल्या बाळासाठी जास्त मात्रामध्ये डोस घ्यायला लागतो. हा झाला बाबतीत करेक्ट, खूप चांगला प्रश्न आहे. मला त्याच वरती चर्चा करायची की हायपर थायरॉइड नैसर्गिकरित्या जर तुम्ही टेस्ट केली तर गरोदरपणामध्ये पहिले 2 किंवा 3 महिने तुमचे रिपोर्ट हायपर सारखे येऊ शकतात. हा निसर्ग आहे. ह्याला आपण प्रॉब्लेम किंवा पॅथॉलॉजी म्हणत नाही. विशेष करून ज्या स्त्रियांना खूप कोरड्या उलट्या होतात, ज्या स्त्रियांमध्ये म्हणजे दुसरं बाळंतपण तिसऱ्या बाळंतपणामध्ये अत्यंत जास्त मात्रामध्ये कोरड्या उलट्या होणे किंवा वॉमिटिंग होणे होतं, अशा स्त्रियांमध्ये शरीरामधल्या नाळेतून जो रस निघतो HCG नावाचा, त्या HCG मुळे आपले थायरॉइड जास्त असल्याचं आढळतं. परंतु त्याला वेट आणि वॉच ट्रीटमेंट आहे, त्याला लगेच गोळी चालू करायची नाही. उलट अशा परिस्थितीत गोळी चालू केली तर बाळाला इजा होऊ शकते. त्यामुळं बाळंतपणामध्ये एरवी नैसर्गिकरित्या सुद्धा रिपोर्ट थोडे हायपरथायरॉइड सारखे, म्हणून गरोदरपणामध्ये T3 T4 टेस्ट न करता फ्री T3 आणि फ्री T4 टेस्ट करायला पाहिजे. फ्री T3 आणि फ्री T4 या टेस्टनी आपल्या थायरॉइडचं थोडं अधिक चांगलं स्पष्टरित्या आकलन होतं आणि उपचाराची गरज आहे की नाही हे आपल्याला समजतं. पण ज्यांना हायपर थायरॉइड आहे सर, त्यांनी कोणती काळजी घ्यायची? कारण हायपर थायरॉइड पेशंट, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण हायपर थायरॉइड हा थोडा चिंताजनक आजार आहे असं आपण म्हणूया. अशा स्त्रिया जर गरोदर झाल्या तर अशा स्त्रियांना सुरुवातीला तर गोळ्यांचा डोस अतिशय जास्त आहे की कमी आहे बघायला लागतं. फार क्वचित प्रसंगी, एरवी ही निसर्गाची देणगी आहे की हायपर थायरॉइड स्त्रिया जेव्हा गरोदर होतात त्यावेळेला नैसर्गिकरित्या त्यांचं थायरॉइड हळूहळू नॉर्मल. एक थोडी निसर्गाने केलेली मदत आहे स्त्रियांना हायपर थायरॉइड, आणि त्यांना डोस हळूहळू कमी होत जातो. परंतु जर त्यांना जास्त डोस लागत असेल तर मग पोटातल्या बाळाला नक्की इजा होऊ शकते, पोटातल्या बाळाला हायपोथायरॉइडचा प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा स्त्रियांना आम्ही गरोदरपणाच्या दुसरे 3 महिने म्हणजे 5व्या किंवा 6व्या महिन्यात आम्ही ऑपरेशनचा सल्ला देतो. ऑपरेशन आपण जे मगाचपासून म्हणतोय की हायपर ज्यांना थायरॉइड आहे त्यांना ऑपरेशन करावं लागतं, तर त्यांच्यामध्ये काही असे परिणाम त्या ऑपरेशनचे दिसून येतात? ऑपरेशन थायरॉइडचं करणं हल्ली काय झालेलं आहे की कॉस्मेटिक सर्जरीचं प्रमाण वाढलंय. मी स्पष्ट सांगेन की प्रत्येक थायरॉइडची गाठ ही ऑपरेशनसाठी आहेच असं मानायला हरकत नाही, किंवा ती कर्करोगच आहे किंवा ती कॅन्सर आहे असं समजायचं काही कारण नाही. नंबर 1.
ज्या वेळेला आपण FNAC टेस्ट करतो आणि तो FNACचा रिपोर्ट नॉर्मल येतो, तो FNACचा रिपोर्ट नॉर्मल असेल आणि त्याच्यानंतर आपण वेट आणि वॉच पॉलिसी उपलब्ध किंवा अवलंबू शकतो. मुळामध्ये प्रत्येक हायपरथायरॉइड स्त्रीनी सुद्धा ऑपरेशन करायला पाहिजे असंही काही नाही. आपल्याकडे रेडिओएक्टिव्ह आयोडीनचा पण पर्याय आहे जो खूप सोपा आणि सुलभ आहे. आणि ऑपरेशनमध्ये धोके काय आहेत? आपल्या आवाजाची जी नस आहे ती आपल्या थायरॉइड मधून जाते कित्येक वेळेला. आता हल्ली ते प्रमाण कमी आहे, परंतु जर ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही तर आपल्या आवाजाची नस जर कट झाली ऑपरेशनच्या वेळेला तर ऑपरेशन नंतर आपला आवाज जाऊ शकतो. हा एक साईड इफेक्ट. दुसरा, थायरॉइडच्या वरती आपल्या रक्तातलं कॅल्शियम कंट्रोल करणाऱ्या पॅराथायरॉइड ग्रंथी आहेत. जर चुकून त्यांना इजा झाली तर रक्तातलं कॅल्शियम डाऊन होऊ शकतं. त्यामुळे ऑपरेशन हा सरसकट काय पर्याय असं समजू नये. काही काही वेळेला असं असतं ना की काही काही ठिकाणी असं वाचायला मिळतं की थायरॉइड असेल तर आवाज घोगरा होतो किंवा डोळे असे बाहेर आल्यासारखे वाटतात. तर ही कुठल्या टाइप्सच्या थायरॉइडची लक्षणे आहेत? हायपर थायरॉइड मध्ये आपल्या शरीराचा बॉडी मेटाबॉलिझम रेट वाढतो. त्यामध्ये आपल्या शरीरावरती अतिशय लेट स्टेजमध्ये डोळ्यांवर परिणाम होतो. यामध्ये डोळ्याच्या खोबणीमध्ये, डोळ्याच्या बुबुळांच्या मागच्या साईडला अँटीबॉडीमुळे पाणी तयार होतं आणि हे बुबुळ थोडे पुढे ढकलल्यासारखं. माझ्याकडे एक फोटोग्राफ आहे, मी आपण तो दाखवूया. ही स्त्री आहे. आता ह्या स्त्रीचे डोळे जर बघितले तर डोळ्याचा पांढरटपणा जास्त मोठ्या मात्रामध्ये दिसतो आणि हिच्या ग्रंथीमध्ये भरपूर साऱ्या गाठी पण आहेत. म्हणजे हिला आहे मल्टीनोड्युलर गायटर आणि हिचे मल्टीनोड्युलर गायटरमध्ये पण हिच्या थायरॉइड मधून जास्त मात्रामध्ये रस स्त्रावत आहे किंवा हायपर थायरॉइड पेशंट आहे. यामध्ये जर तिच्या डोळ्यांकडे बघितलं तर डोळे वटारल्यासारखे वाटतात. हे हायपर थायरॉइड पेशंटमध्ये होतं. हे हायपोमध्ये आपल्याला दिसत नाही. ही लक्षणं हायपर थायरॉइडची. मग आपण असं सर सेफली असं म्हणू शकतो का की हायपर थायरॉइड जो आहे तो जरा जास्त चिंताजनक आहे? थोडा चिंताजनक आहे. ऑफकोर्स त्याला पण उपचार आहेत, त्याला पण उपाय आहेत. फार घाई घाबरून जाण्याचं कारण नाहीये. मुळामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हायपर थायरॉइडची ट्रीटमेंट ही कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष चालणारी आहे. अच्छा. हायपोची ट्रीटमेंट जशी आयुष्यभरासाठी आहे तशी हायपरची ट्रीटमेंट साधारणतः 1 ते 1.5 वर्ष चालते. ट्रीटमेंट करून सुद्धा 50% स्त्रियांना हा आजार वारंवार होऊ शकतो. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं की हायपरची ट्रीटमेंट झाल्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही हायपो होताच. त्यामुळे त्यांना रेग्युलरली फॉलोअप करणं आवश्यक आहे. बरं, साताऱ्याहून एक फोन आहे. वृषाली राऊत आपल्याशी बोलतायत. नमस्कार. मी वृषाली राऊत सोनगाववरून बोलते. माझा प्रश्न आहे, मला थायरॉइडच्या 3 गाठी आहेत म्हणून डॉक्टरांनी सांगितले आणि त्याचा काही मला त्रास होत नाही, नॉर्मल आहे. मग त्यांनी सांगितले ऑपरेशन करावं लागेल. धन्यवाद. 3 गाठी आहेत. थायरॉइडच्या गाठीचं ऑपरेशन शक्यतो आपण तेव्हा करतो ज्या वेळेला FNACच्या रिपोर्टमध्ये कॅन्सर किंवा कर्करोग सदृश्य काही स्थिती आढळेल तर, किंवा त्या गाठीमुळे आपल्या अन्ननलिका किंवा श्वासनलिकेवर दबाव येत असेल तर. जर तुमच्या गाठी आकाराने लहान असतील तर तुम्ही वेट आणि वॉच किंवा थांबा, वाट बघा, 6 महिन्यांनी जर ती आकार वाढतोय का बघा आणि नंतर ऑपरेशन करू शकता. पण तत्पूर्वी तुमची एक गळ्याची सोनोग्राफी किंवा CT स्कॅन, ज्या हल्ली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत त्या टेस्ट करून, त्या इमॅजिंग करून आणि तुमच्या थायरॉइडचे रिपोर्ट जर नॉर्मल असतील तर FNAC जरूर करा. कारण FNAC मध्ये कळतं की ही गाठ कर्करोग सदृश्य आहे की नाही, कसली आहे. हो. आणि हे सगळं केल्यानंतर मग शेवटी ते जे डॉक्टर आहेत ते पूर्णतः तुम्हाला सल्ला देऊ शकतात तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत कार्यक्रमाच्या आणि आता आपण थोडीशी चर्चा करणार आहोत की आहारामध्ये अशी कोणती गोष्ट महत्त्वाची असते जेणेकरून आपण थायरॉइड बद्दल थोडीशी काळजी कमी करू शकतो. त्याबद्दल काही उपक्रम आहेत का आणि मुळातच हे प्रमाण वाढतंय त्याच्या मागचं कारण काय, काय करू शकतो? सर, आहारामध्ये कोणती गोष्ट आहे अशी? मुळामध्ये आयोडीन हा आपल्या आहारातला सगळ्यात मूलभूत घटक आहे ज्याच्याने थायरॉइडचं काम अतिशय व्यवस्थित मात्रामध्ये चालतं. भारतामध्ये यामध्ये खूप मोठ्या मात्रामध्ये संशोधन झालेलं आहे. म्हणजे कांगरा व्हॅली हिमाचल प्रदेशामध्ये तिथल्या रिपोर्टनुसार असं लक्षात आलं होतं की आयोडीनयुक्त मिठाचा अभाव हा थायरॉइडचा गलगंड होण्यासाठी किंवा थायरॉइडच्या गाठी होण्यासाठी किंबहुना जन्मजात बालकांना थायरॉइडचा हायपोथायरॉइडिझमचा त्रास किंवा त्याच्या IQ बुद्ध्यांक कमी होण्यासाठी कारणीभूत आहे. 1984 पासून केंद्र सरकारने स्कीम चालू केली की नॅशनल
गॉयटर कंट्रोल प्रोग्राम, ज्याला आपण गलगंड प्रिव्हेन्शन किंवा गलगंड न होऊ देण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारने केला. त्याच कार्यक्रमाचं 2006 साली पुनर्नामांकरण झालं आणि आता आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम असा कार्यक्रम केंद्र सरकार खूप चांगल्या रीतीने चालवतो, ज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी आयोडीनयुक्त मिठाचा वापर करायला पाहिजे. आयोडीनयुक्त मिठाचा अभाव असणाऱ्या व्यक्तींना थायरॉइडमध्ये सूज येणे, हल्ली असून सुद्धा खडी मिठाचं प्रमाण, खडी मीठ बॅन आहे. खडी मिठावरती पूर्वी मध्यंतरी बॅन होता, तो बॅन परत केंद्र सरकारने उचलला आणि परत बॅन लावला. परंतु काही किनारपट्टीच्या भागांमध्ये अजूनही खडी मिठाचं कन्झम्पशन किंवा खडी मीठ लोक खातात. माझी अशी विनंती या कार्यक्रमाच्यातून की आयोडीनयुक्त मिठाचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. खडी मिठातून आयोडीन आपल्याला मिळत नाही, कारण त्यात आयोडीन नसतं. ते कच्चं मीठ आहे, ते खडी मीठ आहे, त्यामध्ये आयोडीन मिळत नाही, जेणेकरून थायरॉइडचं काम डिस्टर्ब होऊ शकतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी थोडं जागरूक होऊन केंद्र सरकारच्या या उपक्रमाला थोडा प्रतिसाद द्यायला पाहिजे आणि सगळ्यात पहिले तर आयोडीनयुक्त मिठाचा वापर करायला पाहिजे. सैंधव मीठ सुद्धा हल्ली खूप मोठ्या प्रमाणात, सैंधव मीठ आयोडीनयुक्त नाहीये. त्यामुळं सैंधव मीठ जे आहे ते आपण ज्याला आपण खडी मीठ म्हणतो किंवा खडीपासून बनणारं ते उपवासाचं मीठ वगैरे म्हणतात, परंतु ते आयोडीनयुक्त नाहीये. कंपल्सरी आयोडीन युक्त मीठच जर आपण घेतलं, विशेष करून गरोदर स्त्रियांमध्ये कमीत कमी 150 मायक्रोग्राम ते 200 मायक्रोग्राम आयोडीनचा पुरेसा वापर गरोदरपणाच्या काळात होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि केंद्र सरकार याविषयी प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, ग्रामीण रुग्णालय असतील किंवा जिल्हा रुग्णालय असतील, प्रत्येक ठिकाणी ॲडव्हर्टाईज करतं की आयोडीनयुक्त मिठाचा वापर करायला पाहिजे. बरोबर आहे. दुसरा महत्वाचा भाग आहे की थायरॉइडच्या इतर पेशंटसाठी असा कुठला डाएट आहे का, की पेशंट येतात आणि विचारतात की सगळ्यात पहिले डाएट सांगा, उपचार नंतर राहिले बाजूला, परंतु डाएट सांगा. तर डाएटमध्ये गॉयट्रोजेन्स जे असतात, गॉयट्रोजेन्स म्हणजे ज्या पदार्थांना खाल्ल्यानंतर आपल्या ग्रंथीचा थायरॉइडचा आकार वाढतो, त्यामध्ये कोबी असेल, फ्लॉवर असेल, ब्रोकोली असेल, सोया असेल, अशा पदार्थांचा वापर कमी करायला पाहिजे. अच्छा. आणि आयोडीनचं प्रमाण, आयोडीनयुक्त मिठाचा वापर करायला पाहिजे. विशेष करून प्रत्येक गरोदर स्त्रीने आयोडीनयुक्त मिठाचा वापर करायला पाहिजे, कारण असं पाहिलं गेलेलं आहे की ज्या स्त्रिया आयोडीनयुक्त मीठ वापरत नाहीत त्यांच्या बाळाला जन्मापासून हायपोथायरॉइडिझमचा त्रास होतो. म्हणजे जन्मापासून जे निओनेटिकल पण एक स्क्रीनिंग आपण म्हणतो की ते निओनेटल स्क्रीनिंग आता केंद्र सरकार त्यावरती एकदम सिरियसली, एकदम गंभीरपणे विचार करत आहे. आता सध्या महाराष्ट्रात आपण आमच्या KM हॉस्पिटलमध्ये आपण निओनेटल स्क्रीनिंग करतो. कित्येक ठिकाणी निओनेटल स्क्रीनिंग प्रोग्राम चालू झालेत, परंतु माझी अशी विनंती आहे या माध्यमातून की प्रत्येक गरोदर स्त्रीनी जन्माला आलेल्या बाळाची थायरॉइड टेस्टिंग करायला हरकत नाही. वयाच्या 5व्या दिवशी, जेव्हा बाळ जन्मल्यानंतर 5व्या दिवशी ते 7व्या दिवशी तुम्ही थायरॉइड टेस्टिंग करू शकता, पण ती करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कंजेनायटल हायपोथायरॉइडिझमचे मेंदूवर होणारे दुष्परिणाम हे टाळता येण्याजोगे आहेत. त्यामुळं आपण त्याची तपासणी करणं आवश्यक आहे. भले ते मुलासाठी आपण 300-400 रुपये खर्च करू किंवा सरकारी रुग्णालयात ती थायरॉइडची टेस्ट फ्री होत असेल, परंतु माझे इथून या माध्यमातून विनंती आहे की प्रत्येक गरोदर स्त्रीनी जन्माला आलेल्या बाळाची थायरॉइड टेस्टिंग करणं आवश्यक आहे. अगदी शेवटचं 1-1.5 मिनिट आहे सर. जाता जाता तुम्ही काय सांगाल की थायरॉइडकडे आपण कशा पद्धतीने बघितलं पाहिजे आणि एक आपण पॉइंटर्स म्हणतो ना, त्या निमित्ताने तुम्ही काय सांगाल? मुळामध्ये मी जसं मग सुरुवातीलाच बोललो की दोरीला साप मानायचं कारण नाही. बरोबर. थायरॉइडचे आजार हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर ते ट्रीटमेंट अत्यंत सोपी आहे आणि उपचार पद्धती पण सोपी आहे. थायरॉइडचं मार्गदर्शन थायरॉइड स्पेशालिस्ट कडूनच घ्या, ते फार महत्वाचं आहे. कारण कित्येक वेळेला 2 क्लिनिशियनमध्ये 2 डॉक्टरांमध्ये पण मतभेद होऊ शकतात, परंतु थायरॉइडच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्याचे उपचार करायला पाहिजे. थायरॉइडची टेस्टिंग ही प्रत्येकाने सरसकट एका पॅकेजमध्ये केलीच पाहिजे, दर 3 महिन्यांनी केलीच पाहिजे असं काही नाहीये. आपण आपले धोके, आपल्याला किती शक्यता आहे, जर माझ्या आईबाबांना आहे का, माझ्या बहीण भावाला आहे का, ही पहिले तपासून घ्या. तुम्ही जर उतार वयात असाल, वयाच्या 35 नंतर थायरॉइड टेस्टिंग करू शकता. थायरॉइडच्या गोळ्यांविषयी भीती बाळगू नका. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रेग्युलरली जर तुम्ही गोळी खाल्लात तर तुमचं आयुष्य अतिशय सुलभ आणि सोपं होईल, थायरॉइडचे दुष्परिणाम होणार नाहीत. परंतु जर तुम्ही गोळ्या बरोबर खाल्ल्या नाहीत तर तुम्हाला रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह यासारखे त्रास होऊ शकतात. कारण थायरॉइडच्या गोळी न खाल्ल्यामुळे शरीराचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळं उगाच विनाकारण आपला प्रॉब्लेम विकत घेऊ नये. त्यामुळं आपण ह्यामध्ये जितक्या सोप्या पद्धतीने थायरॉइड विषयी समजून घेता येतील तेवढं समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि सरांनी सांगितलं तसं की ही ग्रंथी खूप महत्वाची आहे, तिचे थेट परिणाम शरीरातल्या वेगवेगळ्या भागावर होत असतात, पण तिला जर काही प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम आपण तितक्याच सुलभतेने सोडवू सुद्धा शकतो. त्यामुळे त्याचा बाऊ करण्याची काही गरज नाही. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पण कसा वाटला कार्यक्रम आम्हाला फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता किंवा आम्हाला तुम्ही ईमेल सुद्धा करू शकता. www.facebook
facebook.com/sakhisahyadrady हे आपलं फेसबुक पेज आहे. इथे व्हिजिट करून तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि sakhisahyadrady@gmail.com इथे तुम्ही ईमेल हा आपला आयडी आहे, तिथे तुम्ही मेल करू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सर, इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार मानते. आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे की त्यांनी सुद्धा खूप छान प्रश्न विचारलेत. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहेच. आज मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार.